नाशिकनंतर लातूर जिल्ह्यात तब्बल 52 भोंदू बाबा महिलांचा छळ केल्याचा आरोप अनीसने थेट पोलिसांना यादीच दिली. महाराष्ट्रात अलीकडे उघडकीस येत असलेल्या काही बाबा बुवांच्या प्रकरणांमुळे समाजात मोठी भीती निर्माण झाली. दैवी शक्ती, चमत्कार, भविष्य, ज्योतिष किंवा अध्यात्माच्या नावाखाली देव आणि धर्माच्या आडून अनेक ठिकाणी लोकांची आर्थिक फसवणूक, मानसिक छळ तसेच महिलांचं लैंगिक शोषण होण्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच लातूर जिल्ह्यातील 50हून अधिक भोंदू बुवा, बाबा, मांत्रिक यांची यादी समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील 50हून अधिक भोंदू बुवा, बाबा, मांत्रिक यांची यादी अनीस जिल्हा शाखेच्या वतीने अगोदरच आपल्या कार्यालयात दिलेली आहे. त्यानंतर जे बुवा बाबा तयार झाले त्याचाही शोध घ्यावा व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असंही निवेदनात मागणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यातील निवासी उपजिल्हाधिकारी व अतिरिक्त दंडाधिकारी नेटके साहेब व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात तसंच स्वतंत्र कक्ष स्थापन करून तसे जाहीर करावे आणि ते प्रत्यक्ष कृतीशील राहतील हे पाहावं. तसेच संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना या कायद्यासंदर्भात प्रशिक्षण द्यावं. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेने अधोरेखित केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मूल्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालय व समाज पातळीवर जनजागृती कार्यक्रम राबवण्यात यावे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.